वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा मवियाला अल्टिमेटम दिलेला आहे। अर्थात जागा वाटपासंदर्भातलं सूत्र हे जाहीर करा असं त्यांचं म्हणणं आहे। मार्चच्या आधी महाविकास आघाडीनं सीट शेअरिंग हे डिक्लेअर करावं, जागा वाटपासंदर्भातलं सूत्र हे जाहीर करावं असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। त्यामुळे जर तसं झालं नाही तर काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। वंचित बहुजन आघाडी मवियामधील पक्षांसोबत असली तरी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे महाविकास आघाडीसोबत अद्यापही सूर जुळलेले दिसत नाहीत। आधी मवियामध्ये प्रवेशासाठी विचारणा करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी मवियाने आघाडीसाठी हात दिल्यावर मात्र वेगवेगळे प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली। आंबेडकर मवियाच्या बैठकीत सहभागी झाले असले तरी आपण फक्त ठाकरे आणि शरद पवारांसोबत आहोत, काँग्रेस सोबत नाही असं म्हणत आंबेडकरांनी काँग्रेसला आपल्याला सोबत घेण्यासाठी आणखी मेहनत करावी लागणार हे दाखवून दिलं होतं। आता आंबेडकरांनी पुन्हा एकदा जागा वाटपावरून मवियाला मार्चची डेडलाईन दिली। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे। त्याच्या अगोदर महाविकास आघाडीने जे आहे ते सीट शेअरिंग फॉर्म्युला करावा अशी आमची त्यांना विनंती आहे। आधी मवियामध्ये सामील होण्यासाठी आसुसलेले प्रकाश आंबेडकर यांनी आता मात्र मवियाकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा तगादा लावलाय। प्रकाश आंबेडकरांच्या मवियामधील प्रवेशाची टाइमलाईन बघितलो तर 23 जानेवारी 2023 वंचितची ठाकरे गटासोबत युती। 23 जून 2023 इंडिया आघाडीच्या पाटण्यातल्या पहिल्या बैठकीला वंचितला निमंत्रण नाही। 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2023 मुंबईत इंडिया आघाडीची दुसरी बैठक पण वंचितला निमंत्रण नाही। 26 नोव्हेंबर मुंबईत झालेल्या संविधान बचाव रॅलीला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना वंचितकडून निमंत्रण। तेलंगणात प्रचारात व्यस्त असलेल्या राहुल गांधींनी या रॅलीत आपले प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पाठवले होते। 19 डिसेंबर 2023 इंडिया आघाडीची बैठक उद्धव ठाकरे दिल्लीला ते वंचितचा मुद्दा मांडणार असल्याचं वंचितनं सांगितलं। 28 डिसेंबर 2023 काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवारांना प्रकाश आंबेडकरांचं पत्र। 9 जानेवारी 2024ला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पण वंचितबाबत निर्णय नाही। 30 जानेवारी 2024 मवियाच्या बैठकीचं निमंत्रण पण वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धनन पुणकरांना पाठवले। मवियाची वंचितला सोबत घेतल्याची घोषणा। 2 फेब्रुवारी 2024 मवियाच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी। मवियाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यात जमा असल्याची चर्चा आहे। यात साहजिकच ठाकरे गटाला जास्त जागा, त्यापेक्षा कमी जागा काँग्रेसला, त्याहीपेक्षा कमी जागा शरद पवार गटाला आणि त्याहीपेक्षा कमी जागा वंचितच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे। अशात आंबेडकरांनी 12-12च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली। त्यामुळे आंबेडकरांच्या मनात नेमकं काय अशी चर्चा रंगली। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।